हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आता तुम्हाला घर दाखवलो, पगार किती असतो ते पण सांगितलो. आता म्हणलं तुम्हाला बाहेरची परिस्थिती दाखवूया. आता इंडियन लोकांचा आमचा कॉमन प्रश्न असतोय, बाबा टेम्परेचर किती आहे तिथं, कारण की फिनलँडमध्ये वातावरण थंड असते बोलतात. मग प्रत्येकजण तेच विचारतोय आधी टेम्परेचर किती असते. आणि इकडं आज सूर्य आला आहे जवळ 15 दिवसानं. दर्शन घ्यायला आलो आहे बाहेर. तर तुम्ही म्हणसाल सूर्य आला आहे तर जॅकेट कशाला घातलं आहेस, -4 टेम्परेचर आहे, थंडी वाजते भावांनो. आता हे बाकीचं दाखवतो तुम्हाला. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो इकडे काही लोक नाहीत, एकटेच फिरायचं खूळ लागल्यासारखं. काय कोण हाय नाही बाय नाही. तुम्ही म्हणणार फॉरेनर दाखव, असलं काही नाही आहे इथं. आहे पण ती कुठं असतात तेच मला माहीत नाहीत. कधी तर दिसतात कोणतं मार्केटला गेल्यावर, कारण की मी ऑड लोकेशनमध्ये. इथं फक्त लोक हेल्सिंकीमध्येच आहेत असं मला वाटतंय. असो चला, आता सूर्य आलाय, बाहेर जरा फिरून ये. असंच मार्केटला बाहेर फिरण्यासाठी आलो मी. काय फिरायला म्हणलं तरी काय नाही इथं. तुम्ही म्हणाल चहाची टपरी आहे काय, वडापाव खायला भेटतोय काय, असलं काय भेटत नाही इथं. फक्त 2 ते 3 मार्केट. हे पांढरं दिसतं हे काय दररोजच आहे, बर्फ सगळा येऊ. आणि आता चौकात नेतो तुम्हाला. चौकात गावाकडे कसं चौक असतोय, लोक बसलेले असतात की, तसं चौकात घेऊन जातो. किती माणसं असतात बघा तुम्ही. कोण नसणार आहे तिथं तरी पण घेऊन जातो. ही सगळं मागे दिसते ती सगळं घर आहेत, पण कोण नसते तिथं, सगळे आत असतात. कारण की थंडीच एवढी असते हो, कोण बाहेर पडत नाहीत. हे एकटं रूममध्ये बसून बोर होते म्हणून जरा फिरून यायचं, चक्कर मारून यायचं. हे ऊन पडलंय पण असं काय उन्हाळा जाणवत नाही. थंडी आहे तीच आहे, नाही तर बर्फ कधीच वितळला असता. -4 आहे तरी डोळ्यावर सूर्यप्रकाश येतोय, पण थंडी आहे असं जाणवतेच भावांनो. मागं बघू शकताय कोण नाही, फिरायचं एकटं इकडं. शांत कंट्री आहे. कुणाला करमत नसेल भारतामध्ये तर तिकडे येऊन राहू शकताय. एकांतात दिवस घालवायला चांगला आहे. आम्हाला फिरून सवय आहे म्हणून इकडे फिरायचं. कोण भेटते काय बघायचं. खरं कोण भेटत नाही, कोण बोलत नाही. भेटलं तरी मोये करतात आणि जातात. हाय म्हणतात. मोये म्हणजे फिनलँडमध्ये हाय म्हणतात, मोई म्हणा. मोये काय म्हणाला आहे, असं काय नाही. तर चला चौकात घेऊन जातो तुम्हाला. चौक दाखवतो फिनलँडचा. नॉर्थन फिनलँडमध्ये आहे मी. काय नाही इथं. एक जण आहे बघा तिथं, लहान मुलगी आहे गॅलरीत. बाकी कोण नाही इथं. 2 व्हीलर पण नाही इथं, सगळी 4 व्हीलरमधूनच फिरतात. मोठा देश आहे हो. समोरून 2 आता फिनिश आले, त्यांना हाय म्हणूया. बरं वाटते जरा उन्हात गेल्यानंतर. एकतर 10 दिवसानं ऊन पडले. कायम इकडं म्हणजे असं ढगाळ वातावरण असते हो, त्यामुळं काय मनावर परिणाम झाल्यासारखं काम आहे इकडं. पैसे मिळतात म्हणून यायचं, बाकी काही इथं नाही. लोक सिटीत राहायला तर तुम्हाला बरं वाटते. आणि सिटीत राहायला आम्ही काय IT जॉब करत नाही, माहीत आहे तुम्हाला आम्ही कशा जॉब करतो. मेकॅनिकलची पोरं आम्ही. पुढं तुम्ही कमेंट करून सांगा आता मेकॅनिकलची पोरं म्हणल्यानंतर. चला तर चौक आला आहे, चौकात दाखवतो तुम्हाला. चौकात काय नसणार आहे तरी पण दाखवतो तुम्हाला. तर ह्यो चौक आहे. कोण नाही बघा इथे. तू बरं आहे, गाड्या फेऱ्या मारून जाते तिथे. आणि आमच्या भारतात चौकात ढीग लोक बसलेले असतात.
इथे एक पण कोण माणूस नाही. चौक आहे, कशाचं चौक आहे आणि काय काय माहीत नाही. तर हे मागं मार्केट आहे, इथूनच मी सगळी ग्रॉसरी वगैरे घेतो, काय लागते ते मला. इथे एक आहे, अजून एक आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. चला, ते मार्केटचा व्हिडिओ मी बनवला ऑलरेडी, तुम्ही बघू शकता, यूट्यूबला आहे. कितीला काय काय भेटते यात सगळं दिलं त्यात, बघा तुम्ही व्हिडिओ. झालं आहे आता, हे शेवटचं पॉईंट आहे या गावाचं, विहेरमा. आणि इकडे सगळं मागं आहेत परत झाडं. आणि इकडे हवे आहे, 5 मिनिटाला एक गाडी जाते इथं. आणि आमच्या इकडं शनिवार रविवारी पुणे टू सांगली 200-250 मीटर 200 मीटर अंतर आहे. 200 किलोमीटर, 6 तास लागतात जायला. अहो गाड्या ढीक. आणि इकडं 5 मिनिटाला एक गाडी जाते, 5 ते 10 मिनिटाला, एवढा वेळ. गाडी लोकच नाही तर गाडी कुठं जाणार तुम्हाला आता. आता इकडं पुढं जाऊया. इकडे एक 2-4 घर आहेत सप्लायविषयी. कोण इथं एक पण मराठी माणूस नाही, त्यामुळे बोलतोय लवकर लवकर या इकडे, संघटना स्थापन करूया आपण इकडे जोरात. हवे आता इथं गाडी कधी येते काय माहिती. 5-10 मिनिटांना तर एकच गाडी येते, म्हणजे किती लोक आहेत तिथं अंदाज लावू शकतो. इकडे एक पिझ्झा स्टोर आहे. बाहेर येण्याचं काय नाही, इकडं आल्यानंतर खरा स्ट्रगल चालू होते. इकडे एकटे राहणं, सगळं जेवण वगैरे बनवणं, हाच विषय असतो भावानं. बाकी काय, जॉब विजा वगैरे अप्रूव्हल झाला ते ठीक आहे, विमानातून येताना भारी वाटते. पण इकडं आल्यानंतर खरं स्ट्रगल चालू होते. कारण की इथं कोण बोलण्यासाठी म्हणा किंवा काय नाही आहे. इकडं खूप छोटी कंट्री. बाकीच्या ठिकाणी जर असेल तर तुम्हाला बरं पडते, पण इकडं काही तसं नाही आहे. त्यामुळे थोडं अवघड होतं. आणि विंटर असतो त्यामुळे ढगाळ वातावरण असलं की. आता तुम्हाला पेट्रोल पंप दाखवतो फिनलँडमधला. हा जो माझ्या मागे दिसतो हा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावरती कोणच दिसणार नाही तुम्हाला, कारण की ऑटोमॅटिक आहे. कार्ड स्वॅप करायचं आणि पेट्रोल टाकायचं. इथं कोण नसते पेट्रोल द्यायला. जास्त घेतला कमी घेतला असा काय, काटा मारला असा काय प्रकार नसतो. कार्ड स्वॅप करायचं, किती लिटर टाकायचं, सप्लाय विषयी. कोण इथं नसते बाकीचं, कोण नाही बघा. इथं फक्त एक गाडी लावलेली आहे मागं, ऑटोमॅटिक म्हणून लिहिलेलं आहे इथं, एवढंच. आणि इकडं पुढे एक स्केटिंग ग्राउंड आहे, दाखवतो तुम्हाला ते तेवढं झालं. बाकी थोडी इथं घरं आहेत, 100-1 घरं असतील. तर भावांनो एवढंच आहे इथं, बाकी काही विशेष नाही आहे दाखवण्यासाठी. स्केटिंग एक ग्राउंड आहे, ते तुम्हाला मी त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे. परत तुम्हाला अजून काय पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.